घरची राणी माझ्या राजाला शोभते सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते ग्रहण कुणी लाविल हे पण माझ्या संसाराला साजड हा माझा का तिच्यावरती भुलला लावून शक्कल घडवून अत्तल शिकविन तुला धडा बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको माझ्या नवऱ्याची बायको राधिका यापुढे मला विचारल्याशिवाय घरी कुणालाही इन्व्हाइट करायचं नाही समजलं मग भले तो माझा बॉस का असे ना पण मी फक्त एकदा सांगितलं ना नाही नाही म्हणजे नाही हा नळ बंद करा आधी किती पाणी वाया चाललं बिघडलाय तो बंद नाही होते प्लंबरला बोलव जा प्लंबर प्लंबर का वा तिकडे मी बघते तुला काय कळतं त्यातलं न कळलं काय झालं झाला की नाही बंद दातों के भूत बातों से नहीं मानते थांबलं पाणी डिस्कस्टिंग चल हो बाहेर चल अथर्व ज्यूस ठेवलाय हा पिऊन घ्यायचं आता मेरा बच्चा गुड मॉर्निंग डार्लिंग उठली का माझी प्रिन्सेस गुड मॉर्निंग अरे माझी झोप घालवलीस तू किती छान झोप लागली होती मला मी खूप मस्त स्वप्न बघितलं माहितीये रिअली येस यू नो मी स्वप्नात काय बघितलं आय नो मलाच पाहिलं राईट रॉंग मग कोणाला पाहिलंस आपल्या घराला रिअली ब्युटिफुल होम या आणि ना त्या घरात घराला ना अशा 4-5 मस्त मोठ्या रूम्स होत्या आणि त्या घराच्या समोर ना एक मस्त गार्डन होतं यार पाठी एक एकदम स्विमिंग पूल होता खूप खवान होता तो आणि बेस्ट पार्ट माहितीये तुला घरासमोर ना एक मोठी सेडान कार होती यार मस्त ना मस्त आहे पण जरा स्वस्त स्वप्न पाहत जा ना अरे यार काय यार सोना तुझा ना या मिडल क्लास ऍटिट्यूडचाच मला खूप कंटाळा येतो यार थिंक बिग ना आणि तू माझ्यासाठी घर नाही का घेणार अगं माझं घर तुझंच आहे की अजून एक कशाला घ्यायचं फक्त बोलतोयस तुझ्या घरी आहे ना ती गुड फॉर नथिंग तिचं सोड हे बघ हे घर माझं आहे आणि जे माझं आहे ते सगळं तुझंच आहे नाही का रिअली ऑफकोर्स डार्लिंग बरं चल बरं आता पटपट तयार हो ऑफिसला जायला उशीर होतोय ना अरे यार बोरिंग यार किती मस्त वाटत होतं तुझ्याशी बोलायला मला नाही जायचंय कुठे असं नाही करायचं शोना अख्खा दिवस पडलाय ना आपल्या समोर चला बरं लवकर तयार व्हा उठले आता माझी किशी
बाय डार्लिंग. ठेव आता पटकन फोन. नाही आधी तू ठेव. सोना तू ठेव. ओके. लव यू. लव यू. बाय. बाय. वॉचमैन पानी क्यों नहीं आ रहा है? हाँ मैडम, लिखा था नोटिस, आपने पढ़ा नहीं क्या? नहीं पढ़ा. अब हम लोग को क्या यही काम है क्या? और तुमको फोन करके बताने को क्या हुआ था? अब घर में एक बूंद भी पानी नहीं है. अब कब आने वाला है पानी? पता नहीं मैडम जी, शाम को या रात को आएगा. रात को आएगा क्या? हेलो स्टूपिड. अब काय करूं यारी? तुला किती वेळा सांगितलंय माझ्या फोनला हात लावायचा नाही म्हणून. जा तुझ्या रूम मध्ये जाऊन खेळ बरं. पळ. हा बोल बेबी. सोना बेबी. काय झालं बच्चा? सोना बेबी, आम्ही ना ह्यूज प्रॉब्लेम. प्रॉब्लेम? काय काय झालं मला सांग बरं जरा. यू नो व्हॉट, बिल्डिंग मध्ये पाणीच नाही येते आणि आता डायरेक्ट रात्री येणार आहे. अरे मग एक काम कर ना, वॉचमनला बोलव, त्याला विचार. झालं विचारून. इनफॅक्ट त्याच इडियटने सांगितलं मला. सोना बेबी, आता मी काय करू? कशी फ्रेश होऊ? कशी आंघोळ करू? तुझं शेजारी कोणी ओळखीचं? माझी इथे कोणाशी ओळख नाहीये आणि ती भक्ती पण नाहीये घरी. ओके ओके, एक मिनिट. लेट मी जस्ट थिंक काय करता येईल. जॉन, आय हॅव एन आयडिया. हा सांग ना. मी तुझ्या घरी येते. हा फॅन्टॅस्टिक. नाही बच्चा, हे कसं शक्य आहे ना? का? ती घरी आहे ना, माझी बायको. म्हणून काय झालं? घालव तिला घराच्या बाहेर. पण अगं बिगं काही नाही. तू आत्ताच म्हणाला ना की तुझं घर माझं आहे. मग आता काय झालं तुला? नाही बच्चा, बरोबर आहे ते, पण ट्राय टू अंडरस्टँड. आता राधिका घरी आहे, सो. नाही, मला काय माहित नाही. दॅट इज युअर प्रॉब्लेम. तू कसं इथे हँडल कर, मला माहित नाही. मी निघाले. चल मी येते. बाय बाय बाय. बच्चा ऐक ना, शोना. आता काय करू मी? आई मला नको. नाही. उतरलाय. औषध घेऊन टाक पटकन. हा, डॉक्टर म्हणे डोस पूर्ण केला तर परत ताप येणार नाही. हा, शाबास. राधिका काय काय करतेस? काय नाही, अथर्वला औषध देऊन राहील. आणि हे काय, हा अजून तयार का नाही झाला? शाळेत नाही जायचं का? अहो असं काऊन करता? काल ताप होता ना. आता नाहीये. बाप्पा, मी पण बोललो होते आईला मला ताप नाही येत, पण औषध दे दे. अहो पण ताप वाढला तर दुखणं उलटलं का मा खतरनाक राहते. असं काही नाहीये. लहानपणी आपल्याला नाही ताप यायचा. आपण जायचोच ना शाळेत, कामाला, सगळीकडे. त्याची परीक्षा पण जवळ येते. अभ्यास बुडाला तर कोण भरून काढणार आहे? ते काही नाही. चला त्याला लवकर तयार कर, आणि तुला सुद्धा काम आहे. मला कोणची कामं?
माझ्या इन्शुरन्सच्या ऑफिसला जाऊन चेक भरायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला चेक लिहून ठेवलाय आणि तिथे देवेन भाई म्हणून असतील, त्यांनाच चेक द्यायचा, बाकी कुणाच्याही हातात द्यायचा नाही. मागे पत्ता लिहिलाय, नीट जा. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी आणि मोबाईलची बिल आहेत, हे पैसे आधी ही बिलं भर आणि त्याच्यानंतर चेक भरायचं, समजलं? हो, पण ही सगळी कामं तुम्हीच करता ना? आज तू केलंस तर काही प्रॉब्लेम आहे? नाही, काही प्रॉब्लेम नाही, पण हे मोबाईल वरूनच होते ना, म्हणजे इंटरनेट वरून. तुम्हीच म्हणाले होते ना एकदा. हे बरं लक्षात राहिलं हिच्या. काय म्हणाला का तुम्ही? इंटरनेटचा स्पीड स्लो झालाय, म्हणजे बिल नाही भरलं म्हणून इंटरनेटचा स्पीड स्लो झालाय. सो ही बिलं नाही भरता येतात, कळतंय का? त्यामुळे पर्सनली जाऊन भरल्याशिवाय काही होणार नाही. तू बोलण्यामध्ये वेळ नको वाया घालूस, आधीच वेळ कमी आहे. अगं म्हणजे मलाही जायचंय ना ऑफिसला तयार होऊन. चल लवकर घे बरं त्याला आवरायला. चल चल लवकर आवर. चल अथर्व, चल आवरायचं आता पटकन. शनाया घरात यायच्या आत हिनं जायला पाहिजे, नाही तर सॉलिड प्रॉब्लेम होईल. भैया डीपी रोड जाना है. अरे भैया क्यों? नहीं मैडम, गैस नहीं है. अरे गैस कैसे नहीं है, बदलो ना ऑन द वे. गैस नहीं है मैडम, बहुत लाइन चल रहा है गैस का. अरे यार स्टूपिड. भैया डीपी रोड. अगं तो बघ, हे पाहिजे ठरवा. हाय अथर्व. हाय नाया. अगं मला वाटलं आज तू पाठवणार नाहीस याला. ताप होता ना? होता, पण आता गेला. अगं एक दिवस आराम करायचा ना. शाळेचा अभ्यास बुडून जाईल असं म्हणे याचे बाबा. तर काय करणार? अगं किती लहान आहे तो, आणि काय मॅट्रिकचा अभ्यास आहे का असा? तुम्ही पण ना. ती पण ती बस आली. आता नीट जा. हा? नीट जा. हा, आणि फोन कर जर समजा ताप आला तर. हा हा. बरं झालं ही राधिका वेळेत गेली. आता अथर्वला सोडायला ती मेन गेट पाशीच जाणार आणि शनाया. हॅलो. हा बेबी बोल. हा बच्चा सुन, आमच्या सोसायटीमध्ये येताना सोसायटीच्या पुढच्या गेटने येऊ नकोस. सोसायटीच्या मागच्या बाजूला एक छोटं गेट आहे, त्या गेटने आत ये. ओके? व्हॉट? व्हाय? मी सांगतोय तेवढं कर ना. पुढच्या गेटने येऊ नकोस, मागच्या गेटने ये, छोटं गेट. ओके? ए यार, तुझ्या बायकोला घालवलंस ना? हो ती नाहीये घरी, पण तुला सांगतोय तेवढं लक्षात ठेव. व्हॉट भैया, ठीक से चलाओ ना. हॅलो. ए बच्चा, हॅलो. हॅलो. कळले की नाही कोणाच ठाऊक. चला मी पण निघते आता. आज एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे चॅनल मध्ये. एक मोठा इव्हेंट करणार आहोत आम्ही आमच्या टॉक शो मध्ये. रेवती, मला ना एकदा बघायचंय तुमचं शूटिंग गिटिंग कसं राहते ते. अगं कधीही चल. आता येतेस का? ते चॅनलच्या स्टुडिओत काही ना काही चालूच असतं. नाही नाही, आता नको. आता जरा मला महत्वाचं काम आहे. काय महत्वाचं काम आहे? ते इन्शुरन्सच्या ऑफिस मध्ये जायचंय, यांचा चेक टाकायचा आहे. इन्शुरन्स ऑफिस? अगं ते तर माझ्या वाटेवर आहे. चल मी तुला ड्रॉप करते. हो का? चल चल. रिक्षा. शोना. शनाया
ये ना बच्चा, आती है ना. एवढी काय झाली दार लावायची? त्याचं काय आहे ना बच्चा, माझ्या बायकोचे ना आमच्या सोसायटीमध्ये खूप गुप्तहेर आहेत. एक तर समोरच राहतो म्हणून जरा. तू जरा तुझ्या बायकोला जास्तच घाबरतोस असं नाही वाटत का तुला? आय मीन बी अ मॅन या, तिला काय घाबरायचंय? आणि जरी तिला कळलं आपल्याबद्दल तरी काय होणार आहे? माझं काय वाईट करणार आहे ती? माझ्या संसारात धिंगाणा घालणाऱ्या त्या डाकिणीला असं कनपटून काढी नाही, तिला पुरं भैताड करून सोडलं ना तर नागपूरचं नाव लावणार नाही राधिका. काय झालं? नाही काही नाही बच्चा. राधिकाला आपल्याबद्दल कळणं हे माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी जरा जास्त घातक आहे. व्हॉट? माझ्यासाठी का? सोड ना, मी तुला बाथरूम दाखवतो. चल ना लवकर. थांब ना एक मिनिट. पहिल्यांदा आले तुझ्या घरी, मला घर बघू तर दे तुझं. नाईस प्लेस हा. हॉल आवडला मला तुझा, एकदम मस्त आहे. थँक्यू थँक्यू. पण हे काय आहे? किती ओल्ड फॅशन आहे हे. ऐक ना बच्चा, मी तुला नंतर परत एकदा हॉल दाखवतो. तू आधी चल ना, फ्रेश हो ना पटकन. ये मी दाखवतो. हे बघ, हे समोर आहे बाथरूम. हा येस स्ट्रेट. राधिका ना इकडे यायच्या आत हिनं जायला पाहिजे. राधिकाला तिकडे जास्त वेळ कसं थांबवता येईल? हाँ जयेश भाई जी, गैरी बोल रहा हूँ. हाँ गुरुनाथ सूबेदार. हाँ जरा सुनिए ना, मैंने मेरी वाइफ को भेजा है अपने इंश्योरेंस के चेक के साथ आपके ऑफिस में. तो वो वहां आने में थोड़ी देर लगेगी, आप थोड़ा आधा घंटा लेट आइए. वो इसलिए कि वो बीच में कहीं काम के लिए कुछ रुकने वाली है, तो यू नो आप खाली फोकट आपका टाइम वेस्ट ना हो इसलिए बोल रहा हूँ. आप आधा घंटा लेट आइए, लेकिन जल्दी मत आइए. हाँ यस, थैंक यू जयेश भाई. यारी you're brilliant. शाबाश. आज इन्शुरन्स ऑफिसचं काम तुला कसं काय सांगितलं नवऱ्याने? मला आश्चर्यच वाटलं. आश्चर्य काय वाटायचं त्यात? अगं अशी इम्पॉर्टंट कामं बायकांना जमतच नाही असा समज असतो त्यांचा. त्यांच्या दृष्टीने बायका ह्या असल्या कामात ढ असतात. नाही नाही नाही, आमच्या यांचं तसं नाही. नाही तर हे काम त्यांनी काऊन दिलं असतं मला? यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे म्हणून तर इतके जिम्मेदारीचं काम देऊन राहिले ना मला. एवढंच नाही तर इलेक्ट्रिसिटीचं बिल आणि मोबाईलचं बिल पण भरायला सांगितलं त्यांनी. अगं पण ते तर मोबाईलवर सुद्धा भरता येतं. यांच्या मोबाईलच्या नेटची स्पीड कमी आहे म्हणे. आणि इकडे माझ्या मोबाईलला चांगलं नेटवर्क, मी भरून देते. तुला उगाच तिथे लाईनी तू भरायला नको. हां हे घे. अगं पैसे काय देतेस? बिल नंबर दे आधी. बिल नंबर? हां. हे भगवान, भैतडच आहे मी पण. काय झालं? अगं पैसे घेतले आणि बिल घरीच विसरले. आता कसं भरणार बिल? काका चला परत चला. नाही 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 नाही, तू काहून येऊन राहिली? मी जाते आणि घेऊन येते बिल. हां अगं पण नाही नाही काका, बाजूला घ्या गाडी. हां नक्की ना? मी जाते, तुझं काम जास्त महत्वाचं आहे. चल निघते बरं का मी. हां हां चल, बाय 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 बाय. चला नीट जा. हाय मीरा, तुला सवय नसेल ना रे एवढी सुंदर मुलगी बघायची. अँड फॉर अ चेंज तुलाही बरं वाटलं असेल नाही? नाहीतर त्या गुड फॉर नथिंगचा चेहरा बघून तू किती बोर झाला असशील तू. ऍक्च्युली यू नो व्हॉट, खरंच जर का हे माझं घर असतं ना तर ना मी हे सगळं बदलून टाकलं असतं अगदी मला हवं तसं. आणि मग मी आणि गॅरी दोघेच मस्त एन्जॉय केलं असतं.
त्या मुली पण ना आवरायला किती वेळ लावतात. असं काय करून राहिले तुम्ही? गेट वरती जाऊन बघा ना, बबलू तिथेच खेळत असणार. अधिका देखो मैं भी कैसी पागल हूँ, बिल भरने गई थी और बिल घर में ही भूल गई. कोई बात नहीं, होता है ऐसा. हाँ, नाश्ता किया? हाँ हाँ. ठीक है, आती हूँ. हाँ मैं. ओश, ही कशी काय परत आली?